सवय आहे ती, म्हणजे ते देवानं लावलेलं एक चांगलं वळण आहे मला. मग मी काय केलं, गेल्या महिन्यामध्ये जास्त म्हटलं बघूया आपण किती खर्च केलाय, आणि मग मी माझा सगळा खर्च टॅली केला आणि बघितलं तर खर्च होता 45,101 रुपये. माझे डोक्याची केस अशी उभा राहिले. मला पगार आहे 18,000 रुपये, खर्च केलाय 45,000 रुपये. तुम्हाला माहित आहे माझा देव किती विश्वसनीय आहे. त्यानं मला 46,101 रुपये दिला होता. हालेलुया. हे माझा सिद्धांत आहे. त्याच्या बाबतीत मी कधी तडजोड करत नाही. काहीही घडू दे, मी फक्त देवाकडे माझं डोळं लावतो. इथं रोजच्या जीवनातून आम्हाला काय बघायला मिळते माहिती? तुम्ही एक वचन काढा, दुसरं अध्याय आणि 8वं वचन काढा. मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्याच्या शेतात सर्वात वेचावयास इथून जाऊ नको, येथेच माझ्या नोकरणी बरोबर राहा. हालेलुया. लक्ष द्या. अशा स्थितीमध्ये रूपचं जीवन होतं, अत्यंत दयनीय स्थितीमध्ये, जिथं तिला भाकरी खायला मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. अत्यावश्यक स्थितीमध्ये राहणारी मुलगी. पण आता इथं बायबल आम्हाला सांगतंय तिला एक परमनंट जॉब मिळाला. आता कायम तू कुठे यायचं? माझ्या शेतात यायचं. आणि एक वचन वाचा, 9वं वचन वाचा. हे ज्या शेताची कापणी करीत आहे त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागे जा. हालेलुया. परमनंट जॉब मिळाला, प्रमोशन मिळालं, आता सुपरवायझर झाले. जिथे एक भाकरीच्या तुकड्यासाठी कुठं तर जराशी गोळा करताय का, कोण कुठं तर जाऊन थांबले असेल बांधावर, कोण मला घेताय का शेतात कामाला, पण जॉब मिळाला, प्रमोशन मिळाला, आता तू सुपरवायझर हो. अजून एक पुढं वचन वाचा, 9वं वचन, परत पुढं तिथून. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यात दिली नाही का? बघा, प्रोटेक्शन मिळालं, परमनंट जॉब मिळाला, प्रमोशन मिळालं, आणि काय मिळालं? प्रोटेक्शन मिळालं. पुढं, तुला तहान लागल्या तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. आणि प्रोव्हिजन पण मिळालं. हालेलुया. समजतंय ना? परमनंट जॉब मिळाला, प्रमोशन मिळालं, प्रोटेक्शन मिळालं, काय काय विमा पीएफ सुरू झाला, आणि पाणी, लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी पण मिळाल्या. ठीक आहे. अजून एक पुढं वचन वाचा, 14वं वचन. भोजनाच्या वेळी बाबास तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. या पणीत आपली भाकर पुढे. त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुंडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. हालेलुया. आता इथं मालकाचं फेवर मिळालं. समजतंय ना तुम्हाला? एक दयनीय परिस्थिती होती, काय खायला मिळेल याची आशा नव्हती, कुठं राहणार माहित नाही, कोण एका रात्रीचं दिवसाचं भोजन खाण्यासाठी सर्वांकडे मिळतोय का म्हणून वनावना फिरत होती. भयानक कंडिशन होती. त्या स्थितीमध्ये तिला एक परमनंट जॉब मिळाला, प्रमोशन मिळालं, प्रोटेक्शन मिळालं, प्रोव्हिजन मिळालं, फेवर मिळालं. परंतु अजून एक वचन आपण वाचूया त्याच त्याच्यामधलं, दुसरा अध्याय आणि 18वं वचन. ती घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला परत दिले. हालेलुया. आणि 23वं वचन सांगतंय की ती आपल्या सासू बरोबर राहिली. कधी राहिली? कधी राहिली? परमनंट जॉब मिळाला, प्रोटेक्शन मिळालं, प्रमोशन मिळालं, फेवर मिळालं, सगळं प्रोव्हिजन मिळालं. आता एकदम लाईफ सेटल झालंय. कशाची काळजी करायची गरज नाही, कुणाकडे हात पसरायची गरज नाही. माझं स्टँडर्ड आता एकदम वाढलंय. मी मोलकिरणींच्या मागणं जाऊन कुठं तर तुकडं गोळा करत होतो, पण आता त्यांची मी देखरेख करणारी झालोय. मी मालकाबरोबर भोजन करायला बसतो, इतकं माझं स्टँडर्ड हाय झालंय. आणि त्या स्थितीमध्ये बायबल सांगताय ती आपल्या सासू बरोबर राहिली. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनामध्ये काहीही घडू दे,
तुम्ही कोणत्याही दशेतून कोणत्याही दशेत जावा, देव आम्हाला हे शिकवतोय की मी माझ्या मंडळीबरोबर राहायला पाहिजे, मी माझ्या देवाबरोबर राहायला पाहिजे. तिथे लिहिलंय की तिला जे काही मिळालं त्यातून तिनं आपल्या सासूला दिलं. एक प्रश्न विचारतोय तुम्हाला, तुम्ही तुमच्या मंडळीसाठी काय करताय? तुम्ही तुमच्या देवासाठी काय करताय? तुमची भूमिका काय आहे? आम्ही तिथंच थांबलोय का? मी एक पक्का निर्णय केलाय, माझ्या मंडळीला जाणार आणि देवाबरोबर विश्वासू राहणार. पण परमेश्वर देव दुसरी गोष्ट अपेक्षा करतोय, तू तुझ्या चर्चसाठी काय करणार? तुझं जे स्टँडर्ड होतं खाली, आता तू एकदम हाय लेवलला गेलायस, आणि त्या स्थितीमध्ये आता तू काय करणार? काय तू तुझ्या त्याही स्थितीत तू तुझ्या मंडळीबरोबर राहणार काय? तुला जे काय मिळतंय ते तू मंडळीला देणार काय? प्रियानो, हाच एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. मी अनुभवले माझ्या लाईफ मध्ये कितीतरी लोकांनी मला सोडून गेले, आणि त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही, कारण माझ्या बरोबर देव आहे. हालेलुया. असे शेकडो येतील, शेकडो जातील, पण देव कधी मला सोडणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की अशा ठिकाणी परमेश्वर देव आम्हाला तृप्त करतोय, इतकं तृप्त करतोय की कल्पनेच्या पलीकडे, कारण तो विश्वसनीय आहे. त्यामुळे तुमच्या बाबतीत पण देव तुमची समर्पण बघून तुम्हाला ब्लेसिंग वर ब्लेसिंग देईल, तुम्हाला उच्च स्थानावर नेईल. पण त्या स्थितीत तुम्ही कुणाबरोबर राहताय हे तुमच्या एकदम ते तुमचं डिसिजन आहे, किंवा तुम्हाला ते विचार करायला पाहिजे. की रूपच्या जीवनात आम्हाला बघायला मिळतंय, एक परकीय मुलगी, परराष्ट्रातली मुलगी, तिचं जीवन दयनीय होतं, त्याला खायला काय मिळेल, कोण कामावर घेईल याची काहीच खात्री नव्हती. पण देवानं तिच्या जीवनात एवढ्या गोष्टी केल्या, तिला परमनंट जॉब मिळाला, प्रमोशन मिळालं, प्रोव्हिजन मिळालं, फेवर मिळालं, आणि तिला प्रोटेक्शन मिळालं. या सगळ्या स्थितीत असताना सुद्धा तरी ती आपल्या सासू बरोबर एकदम राहिली, तिने सोडलं नाही तिला. तुमच्याकडून पण ते तीच अपेक्षा करतोय. तुम्हाला जे काही मिळतंय, काय तुम्ही त्या भूतप्रमाणे मला जे प्राप्त झालंय त्याच्यातून माझी मंडळीला मी देतोय काय? मी तिच्यासाठी काय करतोय काय? मी देवासाठी काय करतोय काय? लिहिलंय, बायबल सांगते की तिनं जे काय खाऊन तिला उरलं ना, जे काय मिळालं ती घेऊन आपल्या सासूकडे आली आणि तिला तिनं दिलं. तुम्ही काय करताय? थोडस विचार करा. तिसरी गोष्ट जी रूपच्या जीवनात बघायला मिळत्या, एक वचन आपण काढूया, 3रा अध्याय आणि 5 आणि 6 वचन. ती म्हणाली की तुम्ही सांगताय ते सगळं मी करेन. तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. पुढं आणि खाणे-पिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन ठीक आहे, ओके. 5व्या वचनात लिहिलंय की तिनं जे काही केलं ते तिला तिच्या सासूनं सांगितलं त्याप्रमाणे केलं. तिथं लिहिलंय बघा, सांगितल्याप्रमाणे केलं. तिसरी गोष्ट जी अंडरलाईन करायला पाहिजे ती काय? सांगितल्याप्रमाणे तिनं केलं. म्हणून बायबल आम्हाला काय करतंय? शिकवतंय. लक्ष देऊ नाही का प्लीज? इथं तिसरी गोष्ट जी रूपच्या जीवनात आम्हाला बघायला मिळते ती म्हणजे तिनं आज्ञा पालन केलं. मला परत तुम्हाला त्या गोष्टीकडे आणून दे. मी आणि चर्च आणि देव, मी माझ्या चर्चच्या प्रती एक पक्का निर्णय केलाय का? मी माझ्या चर्चच्या बरोबर नेहमी राहतोय का? प्रत्येक स्थितीमध्ये, दयनीय स्थितीमध्ये, उच्च स्थितीमध्ये, कशाही स्थिती होऊ दे, मी माझ्या मंडळी बरोबर राहणार. आणि तिसरी गोष्ट, माझी स्थिती काय पण होऊ दे, मी आज्ञा पालनात राहणार. तुम्हाला माहित आहे सासूनं तिला काय सांगितलं होतं? थोडस अजीब आहे. सासूनं तिला एकच गोष्ट सांगितलेली की एका परक्या माणसाच्या जवळ जाऊन तू झोप, त्याच्या पायाजवळ झोप. काय घडणार माहित नाही.
तिथं जर दुसरी एखादी मुलगी असती तर काय म्हटली असती? बाई, तुला मी खायला दिलं, तुला सोडलं नाही, तुझ्या बरोबर बराबरा चालत फिरत आलो, आणि आता तू मला काही वेगळा काहीतरी व्यवसाय करायला लावायलास काय? आतापर्यंत सगळी मला काय काय चांगलं म्हणतात, आणि तू आता मला सांगतास काय त्या माणसाबरोबर जाऊन तू झोप म्हणून? परंतु तुम्हाला माहित आहे, बायबल सांगतंय तिनं आपलं जीवन डावावर लावलं, तिची प्रतिष्ठा डावावर लागली, तिचं नाव खराब होण्याची शक्यता होती, पण बायबल सांगतंय की तिनं तिच्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केलं. प्रियानो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे, ऐका प्लीज, ऐका. मत्तईच्या पुस्तकामध्ये 28 ते 20 वचन तुम्हाला माहित असेल सगळ्यांना. काय आहे माहिती आहे ते वचन? पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर राहीन. किती अद्भुत प्रॉमिस आहे नाही? कुणाकुणाला असं वाटतंय की येशू माझ्या बरोबर प्रत्येक क्षण राहायला पाहिजे, मी जिकडं कुठं जाईन तिकडे येशू माझ्या बरोबर असायला पाहिजे? या वचनात लिहिल्याप्रमाणे प्रत्येक दिवस माझ्या बरोबर माझा प्रभू असायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतंय काय? वाटतंय काय? परंतु तुम्हाला माहिती आहे ते वचन इंग्लिश मध्ये कसं लिहिलंय? तिथं असं लिहिलंय, अँड लो. ते वचन सुरू होताना तिथं असं लिहिलंय, अँड लो, LO. ते यल आणि वो काय आहे माहिती आहे? लिसन अँड ओबे. आणि मग पहा, मी सर्व दिवस तुझ्या बरोबर. बायबल आम्हाला सांगतंय की ऐक आणि आज्ञा पालन कर, मग पहा सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. प्रियानो, आज्ञापालन हे खूप रिस्की आहे. आज्ञापालन सहसा साधारण नाही आहे. आज्ञापालन आम्ही किंमत मोजावी लागते. आज्ञापालनासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते. तुम्हाला माहित आहे, योसेफाच्या जीवनामध्ये एक घटना घडली. एक तरुण स्त्री त्याला म्हणत होते की ये आणि तू माझ्या बरोबर ती झोप म्हणून, पण बायबल सांगते की त्यानं आपलं कापड तिथंच टाकले आणि तो पळून निघून गेला. का बरं? योसेफानं तिच्या बरोबर ते काम केलं नाही. तुम्हाला माहित आहे, कारण बायबल मध्ये देवाच्या आज्ञा सांगते की 10 आज्ञांमध्ये व्यभिचार करू नकोस. एक नीतिमत्वाचं जीवन तू जगायला पाहिजेस. माझ्या वडिलांचा आजोबा, योसेफाला माहित होतं की माझ्या वडिलांचा आजोबा, त्याला देवानं सांगितलेलं सात्विक आणि सरळ जीवन जग. तुझ्या लक्षात असू दे की मी तुझ्या बरोबर आहे, तू माझ्या समोर चालतोयस. एक आज्ञेचं पालन करण्यासाठी योसेफाला किती मोठी किंमत मोजावी लागली. आज्ञा पालन साधारण नाही. पण बायबल सांगते की जेव्हा आम्ही आज्ञा पालनामध्ये राहतोय तेव्हा देव आमच्या बरोबर असतोय. मी एका देवाच्या माणसाबद्दल असं ऐकलं, तुम्हाला सांगतोय का प्रियानो. 82 वर्षाचा तो म्हातारा माणूस, ज्याचं नाव होतं सिटी स्टड, जे महान सेवक होऊन या जगामध्ये गेले. जेव्हा त्यांचं तारण झालं तेव्हा त्यांना दर्शन प्राप्त झालं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन सेवा करायची. एकुलती एक मुलगी होती, तिचं लग्न त्याने एका विश्वासणाऱ्या मुलाबरोबर केलं, आणि त्या मुलावरती सासऱ्याचा इतका प्रभाव होता की तो म्हणला की मी तुमच्या बरोबर येणार फील्डमध्ये, मिशन मध्ये मी पण येणार. जावयाला बरोबर घेऊन आपली बायको, जावयाची बायको घरात ठेवली आणि जावयाला घेऊन दक्षिण आफ्रिकेला सेवा करण्यासाठी हा सिटी स्टड निघून गेले. जेव्हा ते 82 वर्षाचे होते आणि एका झोपडीमध्ये ते राहत होते त्या जंगलामध्ये, आणि जावया एका बेडवर झोपला होता, सिटी स्टड एका बेडवर झोपले होते, आणि झोपल्यानंतर अचानक जावयाचे डोळे उघडलं, बघतोय तर सिटी स्टड एका हातामध्ये कंदील पकडलाय आणि दुसऱ्या हातानं बायबलची पानं चाळत होते. 82 वर्षाचा एक म्हातारा माणूस एक हातामध्ये कंदील पकडलाय, एक हातमध्ये पकडून बायबलची पानं चाळत होता. आणि जावयानं बघितल्यावर आश्चर्य वाटला. तो म्हणला, सासऱ्यांना संदेश देण्यासाठी कदाचित एखादं वचन पाहिजे असेल. तो जाऊन म्हणला, सर मी तुम्हाला काय मदत करू काय? कोणतं वचन तुम्ही शोधताय? सिटी स्टड म्हणाले,
मी असं वचन शोधतोय की ज्याचं मी अजून आज्ञापालन केलेलं नाही. असं कोणतं वचन बायबलमध्ये राहिलंय काय ते मी शोधतोय की ज्याचं आज्ञापालन मी केलेलं नाही. माझ्या प्रियजनांनो, आज्ञापालन साधारण नाही, ते खूप रिस्क आहे, किंमत मोजावी लागते. पण बायबल आम्हाला सांगतंय की रूथ आपल्या सासूच्या आज्ञेत राहिली. तिचं चारित्र्य डावावर लागलं होतं, तिचं जीवन डावावर लागलं होतं, तिची साक्ष डावावर लागली होती. त्या रात्री काय घडल माहित नव्हतं, पण बायबल सांगतंय की तिनं आपल्या सासूचं ऐकलं. हालेलुया. आज परत एकदा मी तुम्हाला तिथं आणतो, तुम्ही आणि चर्च आणि देव. काय तुम्ही मंडळीच्या आज्ञेमध्ये आहे? काय तुम्ही चर्चच्या आज्ञापालनामध्ये चालताय? आणि काय तुम्ही एक सगळं चर्च म्हणून देवाच्या आज्ञेमध्ये चालताय, आज्ञापालनामध्ये राहताय? परत एक हा क्वेश्चन मार्क तुमच्या मनात तुम्ही स्वतःला विचार. चौथी गोष्ट रूथच्या जीवनात आपण बघूया. 3रा अध्याय आणि 10वं वचन. तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो. तो म्हणाला, मुली, एक पुरुष एका स्त्री बद्दल साक्ष देतोय ज्याच्या जवळ ती जाऊन झोपली होती, ज्याच्या पांघरुणाखाली ती जाऊन झोपली होती. त्या मुलीबद्दल एक पुरुष साक्ष देऊन सांगतोय. वाचा परत सिस्टर. मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो. मुली, परमेश्वर देव तुझं कल्याण करो. तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास. कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस. हालेलुया. ही चौथी गोष्ट रूथच्या जीवनात जी देवाला अट्रॅक्ट केली, तिच्यावर दया करण्यासाठी, ती कोणती होती माहिती? पवित्र आणि एकनिष्ठ जीवन. हालेलुया. प्रियाला, जगामध्ये पाप करण्यासाठी पुष्कळ संधी आम्हाला चालून येणार. मी माझ्या लाईफ मध्ये त्या गोष्टींचा सामना केलेला आहे. कसं पाप एखाद्याचं जीवन डिस्ट्रॉय करत आहे हे मी जवळून बघितलंय. खोटं शिक्षण मंडळीमध्ये घुसून लोकांना कसं भ्रष्ट करू शकतंय हे आम्हाला बघायला मिळतंय. वेगवेगळ्या प्रकारचं चुकीचं शिक्षण उदयास येतंय. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी डोळ्यासमोर येतात की ज्याच्यामुळे आम्ही अट्रॅक्ट होऊ शकतोय पापाकडे. परंतु त्याही स्थितीमध्ये परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करतोय की आम्ही एकनिष्ठ, हालेलुया, तिचं साक्ष देतोय की तू कुणाच्याही नादी लागली नाहीस. याचा अर्थ त्याला म्हणायचं होतं, तू निष्कलंक जीवन जगलीस. प्रियानो, तुमचं जीवनाबाबतीत काय? तुमच्याविषयी काय तुमचं जीवन निष्कलंक आहे? काय तुम्ही स्वतःला पवित्रतेमध्ये राहता? आणि काय एक मंडळी म्हणून तुम्ही देवासमोर पवित्र आहात? हालेलुया. हिनं पक्का निर्णय केला की हरेक स्थितीत आपल्या मंडळी बरोबर, सासू बरोबर राहिली, आज्ञापालनात राहिले, निष्कलंक जीवन जगले. आणि मग पुढे बायबल सांगताय, देवाने तिच्यावर दया केली. आणि मग तीच रूथ परमेश्वराच्या उपासकांना जन्म देणारे, राजांना जन्म देणारे, मंदिर बांधणाऱ्यांना जन्म देणारे, देवाच्या राज्याची पुनर्स्थापना करणाऱ्यांना उभं करणारे रूथ बनले. आज देव तुमच्याकडे तीच अपेक्षा करतोय की तुम्ही देवासाठी असं बनावं, एक रूथ सारखं. काय या चर्च मध्ये परमेश्वराला ती रूथ मिळेल काय? काय देवाला ती रूथ इथं मिळेल
शकते की प्रभू मी स्वतःला अर्पण करतो त्या रूथ प्रमाणे मला तू बनव. तुझ्या राज्यासाठी मी देवाचे उपासक उभे करावे, मंदिर बांधणारे, मंडळ स्थापन करणारे उभे करावे, राजे लोक अधिकार असणाऱ्यांना मी उत्पन्न करावं. असं माझं चर्च देवा मला बनवण्यासाठी तू तयार कर. मी आहे का? काय तुम्ही आहे? काय तुम्ही स्वतःला अर्पण करण्यासाठी तयार आहे? मला ती रूथ बनायचं आहे प्रभू तुझ्या राज्यासाठी. मला ती रूथ बनव प्रभू, उपासकांना जन्म देणारे बनणारे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्हाला असं वाटतंय तर प्रियानो, आज आम्ही आपलं जीवन देवाला अर्पण करूया. प्रभू मी इथं आहे, मला ती रूथ बनव. माझं पण जीवन असं होतं की तिरस्कार करण्याच्या योग्य, दया करण्यासाठी योग्य नसलेलं माझं जीवन होतं. पण तरी पण तू माझ्यावर दया केलीस प्रभू. माझ्या चर्चवर दया कर. हे चर्च उपासकांना उभं करणारं बनू दे. हे चर्च मंडळ स्थापन करणाऱ्यांना उभं करू दे. हे चर्च अधिकार असणाऱ्या लोकांना उभं करू दे. हे चर्च देवाला प्रिय असणारे लोक उत्पन्न करू दे. मला ते रूथ बनव प्रभू, मी बनण्यासाठी तयार आहे. असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपल्या जागेवरती आपण उभं राहूया आणि पास्टर आपल्याला एक कोरस गाऊन आपल्याला प्रार्थनेमध्ये